स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलरमध्ये। तर आपण ठरवलेलं ट्रॅव्हलिंगलाच जायचं आता। तर 8 जण आम्ही जमा झालेलो आहेत, अजून दोघांना पिकअप करायचे। 2 गाड्या सोबत। मंडळी तयार झाली का? यस। 2 जण झाले, त्यांना दादा पिकअप करून आपण पुढच्या प्रवासाला निघूया। आता आपण वाघोलीमधील शेल पंप आलेले, तर सर्वात पहिल्यांदाच ठरवलं की डिझेल भरून घेऊ। डिझेल भरून घेतो पहिल्यांदा। माझे 2 वर्ष कंप्लीट झाले। काय झाले आता टाकले ए नकोय बाबा पैसे देवगड या ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे। या ठिकाणी श्री दत्त दिगंबर या ठिकाणी ब्रेकफास्ट करणार आहोत। सकाळचे छत्रपती संभाजीनगर या शहरातील ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी आपण वेरूळ या मार्गे समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणार आहोत। कुठचा? नागपूरला ना? बरोबर, चला। समृद्धी महामार्ग म्हणजेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा द्रुतगती मार्ग आहे। हा महामार्ग नागपूर ते मुंबई शिर्डी मार्गे जोडतो आणि याची एकूण लांबी सुमारे 701 किलोमीटर आहे। हा संपूर्ण मार्ग महाराष्ट्रात असून पूर्वी मुंबई ते नागपूर या प्रवासाची वेळ 14 ते 15 तास असायची। आता समृद्धी महामार्गामुळे ही वेळ फक्त 7 ते 8 तासांवर आलेली आहे। हा महामार्ग 10 जिल्ह्यांमधून जात आहे। समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि राज्यातील मोठ्या शहरांना वेगवान कनेक्टिव्हिटी मिळवून देत आहे। ब्लॅक फॉर्च्युनर म्हणजे अगदी ब्लॅक बीस्ट सारखीच वाटते। ती रस्त्यावरून जाताना एकदम डोळे खिळवून ठेवणारी असते। तिची रुबाबदार आणि दमदार लुक जबरदस्त आहे। विशेषतः काळ्या रंगात तर अजूनच रॉयल आणि डॉमिनेटिंग दिसते। वाघोलीमध्ये डिझेल भरल्यानंतर सकाळी 6:30 वाजता तिथून आम्ही गाडीला स्टार्टर मारला। तर आता 2:45 वाजले आहेत। आता आपण नागपूरमध्ये आहोत। नागपूरमध्ये केव या ठिकाणी आपण लंचला थांबलेलो आहे। तर लंच केल्यानंतर आपण पुढं जबलपूरमध्ये जाण्याचा आपला प्रयत्न राहील मुक्कामासाठी। जर जबलपूरला लवकर पोचलोच तर आपण पुढे रेवा या ठिकाणी मुक्कामी जाणार आहोत। तर हे केव हॉटेल आहे, या ठिकाणी आपण लंचला थांबलेलो आहे। आपली गँग मंडळी बसलेली आहेत, ऑर्डर देतील। हो या का ऑर्डर देतात आपण? नाही का? महाराष्ट्र राज्याचे 3रे क्रमांकाचे शहर तसेच ऑरेंज म्हणजेच संत्र्याची सिटी म्हणून ओळखले जाणारे नागपूर या शहरात केव या हॉटेलमध्ये आत्ताच आपण लंच केलेलं आहे। तर लंच कसं झाला आपण यांचा अभिप्राय घेऊया। कसं झालं लंच? वेळेत आला। वेळेत आला, ऑर्डर वेळेत मिळाली। खूप छान छान टेस्ट होते, छान छान। तर आता आपण नागपूरमधील केव या हॉटेलमध्ये लंच केलेलं आता। तर पुढच्या प्रवासाला आपण निघणार आहोत जबलपूरला। आपला लंच झाल्यानंतर दोन्ही गाड्यांचे टँक फुल करून घेतल्या। 6:30 वाजलेले। जबलपूर साधारण तिथून अजून 100 किलोमीटर आहे। तर 100 किलोमीटर जाण्यासाठी 2 तास दाखवते मॅपमध्ये। तर आपण या ठिकाणी चहा कॉफी घेण्यासाठी थांबलेलो आहे, थोडं फ्रेश होऊया। लगेच टचच आहे।
सकाळपासून टोटल 972 किलोमीटर झालेले आहेत. तर आता आपण जबलपूरमधील सुकून या हॉटेलमध्ये पोचलेले. हे हॉटेल आहे हॉटेल सुकून. आत्ता 8 वाजलेले. सकाळी सुरू केलेला प्रवास 6:30ला 972 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर 8 वाजता पोचलेले आपण. आजचा स्टे हॉटेल सुकून या ठिकाणी. कसं काय झाला आजचा प्रवास? आजचा प्रवास एकंदर व्यवस्थित झाला. सकाळी आम्ही 5 वाजता निघणार होतो, पण सालाबादप्रमाणे आम्हाला यावेळेस फक्त अर्धा तासच उशीर झाला आणि तिथून मग प्रवास आतापर्यंत ठीक झाला. प्रवास छान झाला. मी 5 वाजेपर्यंत बरोबर आलो होतो करून. तुमचा पुढचा प्रवास जेवण वगैरे सगळे व्यवस्थित झालं. छान. खूप दिवसानंतर सगळे एकत्र आल्यामुळे अजून चांगली मस्त मजा आली. छान झाला. काय झालं छान प्रवास? 972 किलोमीटर प्रवास करून आम्ही एन्जॉय केला. आज 972 किलोमीटर प्रवास झाला, पण मी आज शांत साईडला बसलो होतो. रनिंग काय केली नाही जास्त. 5-6 वाघुलीपर्यंत चालवली गाडी फार तर. आणि नवनाथ खूप दिवसांनी आलाय आपल्यात, त्याच्यामुळे त्याला एन्जॉय वेगळी वाटते. रवीसाठी त्यासाठी थांबला तर आम्ही 972 किलोमीटर पाठीमागच्या सीटवर बसून प्रवास करून समोरचा माणूस हा रवीसाठी बाल्कनी बसून आता प्रवास झाला आजचा.